यानंतर बघूयात एक ब्रेकिंग बातमी। राज्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे। नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेला उद्या मंजुरी मिळणार आहे। उद्याच्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये ही मंजुरी मिळणार आहे। आताच पाहिल्यावरून राज्यातील शेतकरी बांधवांसाठी अतिशय मोठी आणि आनंदाची बातमी आज सरकारने दिली आहे। अखेर नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याचा निर्णय जाहीर होणार असून लवकरच आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमो किसान महासन्मान निधी योजनेचे पैसे जमा करण्यामध्ये येणार आहे। बघा शेतकरी बांधवांनो, योजनेबाबत आनंदाची बातमी आता समोर येत आहे। या योजनेचा शासन निर्णय लवकरच जाहीर होणार असून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये निधी आता जमा करण्यामध्ये येणार आहे। भरपूर दिवसापासून शेतकरी बांधव नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याची वाट पाहत होते। पीएम किसान योजनेचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 21वा हप्ता जमा झाला, परंतु 8वा हप्ता मात्र रखडला। आता शेतकरी बांधव प्रतीक्षा करत आहे की नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता कधी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यामध्ये येणार आहे। दिलेल्या माहितीनुसार सरकारने या हप्त्यासाठी आवश्यक असलेला मोठा निधी आता मंजूर केला आहे। त्यामुळे आता शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपत आहे। पहा शेतकरी बांधवांनो, आता सर्व शेतकरी बांधवांना या हप्त्याचे पैसे प्रत्यक्षात खात्यामध्ये येण्याची मोठी प्रतीक्षा लागली होती, ती आता त्यांची पूर्ण होणार आहे। शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमोचा हप्ता अखेर आता जमा करण्यामध्ये येत आहे। राज्य सरकारच्या माध्यमातून आनंदाची बातमी आता देण्यामध्ये आली आहे। अधिकृतपणे आता तारीख देखील सरकारने सांगितली आहे। नमो शेतकरी योजनेच्या हप्त्यासाठी सुमारे 2200 कोटी रुपये मंजूर करण्यामध्ये आले आहे। मग आता सर्व शेतकरी बांधवांना प्रश्न पडला आहे की नेमकं हे पैसे आमच्या खात्यामध्ये कधीपर्यंत येणार, या वेळ नेमकं कोणती निश्चित करण्यामध्ये आली आहे, याकडे सर्वांचे लक्ष आता लागून राहिले आहे। चिंता करू नका शेतकरी बांधवांनो, सरकारने यासाठी आवश्यक असलेला मोठा निधी आता हप्त्यासाठी वितरणासाठी उपलब्ध करून दिला आहे। त्यामुळे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमोचा हप्ता जमा केला जाणार आहे। आता शेतकरी बांधवांनो, सर्वात महत्त्वाचं म्हणजे की जाणून घ्या, सरकारच्या माध्यमातून यादी आता जाहीर करण्यामध्ये आली आहे। सरकारने स्पष्टपणे सांगितलं आहे की यादीमध्ये ज्या शेतकऱ्यांची नावे आली त्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये नमोचा हप्ता जमा करण्यामध्ये येणार आहे। राहिलेल्या शेतकऱ्यांचं काय होणार, तर जे शेतकरी राहिला आहे त्यांच्या खात्यामध्ये पुढील आठवड्यामध्ये नमोचा हप्ता जमा करण्यामध्ये येणार आहे। परंतु बघा शेतकरी बांधवांनो, आता सरकारने सांगितल्याप्रमाणे नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याच्या वितरणाची चर्चा सध्या गावोगावी, चौकात आणि बाजारपेठांमध्ये सुरू आहे। सरकारने एक मोठा निर्णय आता घेतला आहे। सोशल मीडियावर देखील या विषयावर अनेक तर्क वितर्क लावले जात असल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे। आज हप्ता येईल की उद्या, याबाबत अनेक शेतकरी बांधवांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण झालेला दिसतो। नेमका कोणत्या वेळी या योजनेचे 2000 रुपये खात्यामध्ये येतील, आता 2000 मिळणार का 3000 रुपये, ते देखील जाणून घेणं महत्त्वाचं आहे। अनेक प्रश्न शेतकऱ्यांच्या मनामध्ये पडलेले आहे। म्हणूनच आज या संदर्भातील पूर्ण आणि 100% खरी असलेली बातमी तुम्हाला आज कळविणं अत्यंत गरजेचं आहे। आता बघा शेतकरी बांधवांनो, सरकारने पहिली यादी जाहीर केलेली आहे। या पहिल्या यादीमध्ये ज्या शेतकऱ्यांची नावे आहे त्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आता उद्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता जमा करण्यामध्ये येत आहे। आता बघा अनेक ठिकाणी या योजनेबद्दल चुकीची माहिती पसरवली जात असून शेतकऱ्याची फसवणूक होण्याचे प्रकार घडत आहे। खरी आणि अधिकृत माहिती शेतकऱ्यापर्यंत वेळेत पोहोचत नसल्याने अनेक शेतकरी सध्या चिंतेमध्ये असल्याचं दिसत आहेत।
नमो शेतकरी योजनेचा हप्ता नेमका कोणत्या वेळी जमा होणार याची अधिकृत माहिती आता उपलब्ध झाली आहे। ही माहिती पाहिल्यानंतर तुम्हाला हप्ता वितरणाबद्दल मनामध्ये आलेली कोणतीही शंका उरणार नाही, कारण ही माहिती राज्य आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून अधिकृतरित्या समोर आणण्यात आली आहे। आता शेतकरी बांधवांनो जाणून घ्या, आज मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये बघा या निधीच्या वितरणाबाबत अत्यंत महत्त्वपूर्ण आणि मोठा निर्णय जाहीर करण्यामध्ये आला आहे। राज्य सरकारच्या माध्यमातून अधिकृतरित्या 2200 कोटी रुपये या हप्त्यासाठी मंजूर करण्यामध्ये आले आहे। या माहितीच्या आधारे आपण नमो शेतकरी योजनेबद्दलचे सर्व महत्त्वाचे तांत्रिक प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न करत आहोत। हप्ता नेमका कोणत्या वेळ येईल आणि कोणत्या अटी व कोणत्या पात्रतेनुसार दिला जाईल हे स्पष्ट आता झाले आहे। जरी ही प्रक्रिया थोडी सविस्तर असली तरी ती समजून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे, कारण तुमचा हक्काचा निधी तुम्हाला मिळाला हवा। आता शेतकरी बांधवांनो पाहून घ्या, यादी अत्यंत महत्त्वाची आहे। यादी पाहिल्याशिवाय व्हिडिओ अजिबात बंद करू नका। आणि जर काय तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून घ्या। आता बघा ही गोष्ट 2000 रुपयांची बघा नसून एका छोट्या आकड्याची नसून आपल्या कष्टकरी शेतकऱ्यांच्या हक्काची आहे। मागील काळात राज्यातील शेतीचे आणि शेतकऱ्यांचे चित्र अत्यंत विदारक आणि कठीण असल्याचं पाहायला मिळाले होते। पूर परिस्थितीमुळे अनेक शेतकरी बांधवांची उभे पिकं अक्षरशः डोळ्यांदेखत वाहून गेल्याच्या घटना घडल्या आहे। काहींची घरे उद्ध्वस्त झाली तर काहींचे पशुधन आणि नैसर्गिक आपत्ती वाहून गेल्याने मोठे नुकसान झाले। अशा परिस्थितीमध्ये सरकारकडून येणारी ही मदत शेतकऱ्यांसाठी आज खूप मोठा दिलासा ठरत आहे। आता जाणून घ्या शेतकरी बांधवांनो, लातूर, नांदेड, बीड यांसारख्या अनेक जिल्ह्यांमध्ये सध्या अतिवृष्टीमुळे बघा अत्यंत दुःखद घटना समोर आल्या होत्या। गेल्या अनेक वर्षातील सर्वात मोठे संकट ओढल्यामुळे शेतकरी सध्या मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करत आहे। अशा वेळी सरकारकडून मिळणारा 2000 रुपयांचा हप्ता शेतकऱ्यांसाठी आशेचा एक महत्त्वाचा किरण ठरतोय। सरकार आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे ही भावना शेतकऱ्यांच्या मनामध्ये निर्माण होणे आज या ठिकाणी काळाची गरज आहे। बघा शेतकरी बांधवांनो, त्याचमुळे नमो शेतकरी योजनेचा हप्ता नेमका तुम्हाला कधी मिळणार असा प्रश्न तुमच्या मनामध्ये आहे। याबद्दल सरकारने मोठी अपडेट दिलेली आहे। उद्याच तुमच्या खात्यामध्ये नमोचा हप्ता जमा केला जाणार आहे, परंतु पहिली यादी पाहणं अत्यंत गरजेचं आहे, कारण या पहिल्या यादीमध्ये ज्या शेतकऱ्यांची नावे आली अशाच पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमोचा हप्ता जमा करण्यामध्ये येत आहे। आता महत्त्वाचं म्हणजे की बघा बाहेरील राज्यांमध्ये जसं की हिमाचल प्रदेश, उत्तराखंड आणि पंजाबमध्ये पूरग्रस्तांना मोठी मदत देण्यात मध्ये आली आहे। तिथल्या शेतकऱ्यांना अतिवृष्टी, मोठी नुकसान भरपाई आणि हप्त्याचे पैसे एकत्र देण्यात आलेले पाहायला मिळाले। आपल्या राज्यातील शेतकऱ्याला मात्र तांत्रिक कारणामुळे हप्त्यासाठी काही काळ वाट बघावी लागल्याने नाराजी पसरली आहे। राज्य सरकारने शेतकऱ्याला हेक्टरी मदत देण्याची घोषणा केली होती, तरी ती मदत सर्वांपर्यंत आतापर्यंत पोचली नाही। त्यामुळे आता नमो शेतकरी योजनेचा हप्ता देऊन शेतकऱ्यांना खुश करण्याचा प्रयत्न केला जात आहे। आता भरपूर महिने झाले नमोच्या हप्त्याचा टायमिंग तर निघून गेला आहे। हप्ता आता रखडलेला आहे, परंतु तो आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यामध्ये येत आहे, कारण की सरकारच्या माध्यमातून मोठी घोषणा आता या ठिकाणी करण्यामध्ये आली आहे। उद्या तुमच्या खात्यामध्ये हप्ता जमा करण्यामध्ये येत आहे। PM किसानच्या हप्त्यासोबतच नमो शेतकरी योजनेचा हप्ता नाही मिळाल्यामुळे शेतकरी वर्गामध्ये नाराजी पसरली होती। ही नाराजी दूर करण्यासाठी आणि शेतकऱ्यांना खुश करण्यासाठी आता हप्ता वितरित करण्याचा निर्णय झाला आहे।
दोन्ही हप्ते एकत्र न मिळण्यामागचे सरकारने कारण काही तांत्रिक अटी व पात्रता व त्यासोबत काही नवीन नियम घातले आहे असं सांगितलं आहे. आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे पगार शेतकरी बांधवांनो, अर्जाची छाननी देखील करण्यामध्ये आली होती, पडताळणी देखील केली जात होती. नेमकं बघा तुमच्या खात्यामध्ये नेमकं पैसे कधी येणार, आज उद्या येणार का असा प्रश्न तुमच्या मनामध्ये आहे. बघा आज येईल का उद्या, तर सरकारच्या माध्यमातून स्पष्टपणे सांगण्यामध्ये आलं आहे उद्या तुमच्या खात्यामध्ये नमोचा हप्ता जमा करण्यामध्ये येत आहे. अफवांवर कसल्याच प्रकारे विश्वास ठेवू नका, कारण सरकारच्या माध्यमातून अधिकृत अशी यादी आता जाहीर करण्यामध्ये आलेली आहे. तर मग सरकारने सर्वात पहिल्यांदा कोणत्या जिल्ह्यामध्ये हप्त्या देण्याचे ठरवलं आहे हे जाणून घेणे आज महत्त्वाचे आहे. मागील काळात ज्या जिल्ह्यांमध्ये पुराच्या पाण्यामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे त्यांना आता प्राधान्य दिलं जात आहे. अशा सुमारे 12 जिल्ह्यांची निवड आता करण्यामध्ये आली असून तेथून पहिल्या टप्प्यामध्ये या पैशाचे वितरण करण्यामध्ये येत आहे. यादी अत्यंत महत्त्वाची आहे, यादी आवश्यक आहे. पहा यादीमध्ये पहिलाच जिल्हा आहे छत्रपती संभाजीनगर, त्यानंतर येतो बीड झाल्याच्या नंतर नांदेड आणि नांदेड झाल्याच्या नंतर जालना. बघा जालन्यामधून तुम्ही असाल तर तुमच्यासाठी मोठी खुशखबरच आहे. त्यानंतर धाराशिव झाल्याच्या नंतर परभणी आणि लातूर या जिल्ह्यांच्या यादीत समावेश तुमचा आहे का? जर असेल तर तुमच्या खात्यामध्ये नक्कीच हप्ता जमा केला जाऊ शकतो. जमाच होणार आहे शेतकरी बांधवांनो, कारण सरकारने मोठी घोषणा केली आहे. त्यानंतर हिंगोली, अमरावती, बघा वाशिम, अकोला, बुलढाणा, यवतमाळ आणि वर्धा या जिल्ह्यांमध्ये देखील मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या भागातील शेतकऱ्याला आज तांत्रिक पडताळणीनंतर नमो शेतकरी योजनेचे पैसे मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. उद्यापर्यंत सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हप्ता जमा होत आहे. सर्व शेतकऱ्यांनी बांधवांनी आपले आधार कार्ड बँक खात्याशी लिंक केला आहे का नाही याची खात्री करून घ्यावी, कारण KYC आधार लिंक अत्यंत महत्त्वाचा आहे. हे केल्याशिवाय शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हप्ता येण्यामध्ये अडचण देखील येऊ शकते. आता बघा शेतकरी बांधवांनो, सर्व शेतकऱ्यांसाठी या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी आवश्यक ती सर्व कागदपत्रे आणि बँकांची तपशील आजच तपासून घेणे हिताचे ठरेल. शासनाच्या निर्णयानुसार ही प्रक्रिया आता अंतिम टप्प्यामध्ये आली असून लवकरच निधी पूर्णपणे आता वितरण होईल असं सरकारने सांगितलं. शेतकऱ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आणि आर्थिक स्थैर्यासाठी राबवली जाणारी ही योजना अत्यंत फलदायी ठरत आहे. राज्यातील लाखो शेतकरी बांधवांना या निर्णयामुळे आज मोठा दिलासा मिळत आहे. आता कसल्याही प्रकारे अफवांवर विश्वास ठेवू नका. या यादीमध्ये जर तुमच्या जिल्ह्याचं नाव आलं असेल तर तुमच्या खात्यामध्ये नक्कीच नमोचा हप्ता जमा करण्यामध्ये येत आहे. ही होती अत्यंत महत्त्वाची बातमी. धन्यवाद.